रे बाळा? तिळगुळ घ्या आणि गडगड बोला. ओ थँक्यू. थांब, मी विसरायच्या आधी तुला पण तिळगुळ देतो. हा हे घे. थँक्यू काका. आणि तू मात्र माझ्याशी नेहमीच गोड गोड बोलायचं. मी तर नेहमी तुमच्याशी गोड गोड बोलते हो. तुम्ही किती चांगले आहात ते सगळ्यांना सांगते मी. हो लबाड आहेस तू. माझ्याकडे काहीतरी काम असतं ना तेव्हाच तू गोड गोड बोलतेस माझ्याशी. आता पण काहीतरी काम असणारच हो ना? नाही आहे. हे बघ, तुला कोणीही काहीही विचारलेलं नसताना मी किती चांगला आहे असं तू जेव्हा सांगतेस ना तेव्हा नक्की तुझं काहीतरी काम आहे. आहे. बोल पटकन बोल. काय? काका तुम्ही मला पतंग बनवून देणार का? आत तिच्या एवढंच ना? अगं एक कशाला 10 पतंग बनवून देतो तुला. असे पतंग बनवू आपण जे चंद्राला टाळी देऊन परत येतील. वाव, थँक्यू काका. कशाबद्दल? तुम्ही मला पतंग बनवून देणार आहात ना? अरे हो विसरलोच. बनवून झाल्यावर मला हाक मारा. ए लबाड मुलगी, चाललीस कुठे? हा चल, आपण दोघांनी मिळून बनवायचे पतंग. ये थांब, मी पतंगासाठी कागद बघतो. हा हे बघ मिळाले. चलो आता कात्री. तुमचं इथे काय चाललंय काय? सरप्राईज आहे. तू कोणाला काही सांगू नकोस. नाही सांगणार, पण तुमचं नक्की काय चाललंय ते तरी मला कळू द्या ना. अरे आम्ही या तिळगुळात लिंबाची पावडर मिक्स करतोय. त्याने काय होणार आहे? आता तुला एवढंही कळत नाही का? अरे तिळगुळ खातात सगळ्यांची तोंड कडू होणार आहेत. हे म्हणजे तिळगुळ खा आणि कडू कडू बोला असं काहीच होणार आहे. जस्ट फॉर फन यार. नाही, ते सगळं ठीक आहे, पण मी तुम्हाला आधीच सावध करतोय. आज यश सर ऑफिसला येणार आहेत, तेव्हा जे काही कराल ते जपून करा. तू एवढाही सिरियस होऊ नकोस रे. हे सगळं अरे आपल्यातच असणार आहे. थोडीशी धमाल, थोडीशी मस्ती. हा, आणि असे इथे यश सर आहेत, ते थोडी आपल्याला तिळगुळ द्यायला येणार आहेत. नाही तर काय. या सगळ्या गडबडीत तुलाच तिळगुळ द्यायचा राहिला. हे घे तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. नाही नको, मी नाही घेणार. कडू नाहीये, आम्ही तुला कडू देणार आहोत का? घे. हॅपी मकर संक्रांत. हॅपी मकर संक्रांत असं नसतं. आणि जर बोलायचंच असेल तर शुभ मकर संक्रांत असं बोलायचं. करेक्ट करेक्ट आहे ना तुझं. तिळगुळ घे ना. तिळगुळ खा आणि गोड गो. सॉरी नेहा, काल जे काही झालं ना ते सगळं शेवटचं. मी यानंतर तुझ्याशी असं नाही वागणार. कधीच मी तुझ्याशी खोटं नाही बोलणार. प्रॉमिस. हे फक्त मला नको सांगूस, तर स्वतः पण लक्षात ठेव आणि त्याची वाग. नाही वागणार. प्रॉमिस. प्लीज तिळगुळ घे ना. शुभ मकर संक्रांत. तू पण घे. थँक्यू. हाय नेहा. हॅलो शेफाली. हॅपी मकर संक्रांत. शुभ मकर संक्रांत. बरोबर ना नेहा? ओके, घ्या तिळगुळ घ्या. हे घेते. थँक्यू. काय 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 चाललंय काय तुमचं? ऑफिस मध्ये आल्या आल्या काम करायचं सोडून हे काय चाललंय तुमचं? सर, आजच्या दिवस तरी जरा नीट बोला ना तुम्ही. म्हणजे रोज मी नीट बोलत आहे असं म्हणायचं का तुला? मी असं कधी म्हणाले मी काही? नाही, पण अर्थ तोच होतो ना. अहो सर, आज मकर संक्रांत आहे ना, म्हणून ती असं बोलली. अरे हो, सॉरी सॉरी, म्हणजे माझ्या लक्षातच नाही आलं. द्या द्या द्या, मलाही तिळगुळ द्या. ठीक आहे. थांब शेफाली, आधी सरांना घेऊ दे.
सर तुम्ही घ्या. अरे वा. काय झालं सर? तुमचं तोंड असं कडू झाल्यासारखं वाटतंय. काय करताय? मीटिंग सुरू आहे का? येस सर आणि समीर सर येत. चला लवकर कामाला लागा. लगेच कामाला मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. हॅलो सर. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. तुम्हालाही सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा. थँक्यू सर. शुभ मकर संक्रांत सर. थँक्यू. सर, झालं गेलं विसरून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. हो, सगळ्यांनाच मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सर तुम्ही? सुरेश. हो सर, तिळगुळ वाटतो मी सगळ्यांना सर. हॅलो सर. सर हॅपी 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 मकर संक्रांत सर. तुम्हाला जा जा तिळगुळ वाट सगळ्यांना. सर तिळगुळ घ्या. हो मी घेतो. हा डबाच घ्या. थँक्यू. खूप तिळगुळ आहेत सर, म्हणजे खूप गोड बोलाल तुम्ही. थँक्यू. चला कामाला लागा. आता काय गप्पा मारतायत? चला चला. हे राहुल जा कामाला जा. तो डबा डबा देणार तुला पगार मिळत नाही का? जा तू कामाला लाग. जा जा जा. चला कामाला लागा. चला. सर डबा. अरे काय कमाल आहे. डबा काय मी घरी घेऊन जाणार आहोत का? जा कामाला लागा. जा. चला चला. काय झालं डबा? काय माहित. चला आत केबिन मध्ये. तिळगुळ दे. अरे हो ते मी भांडण कोणाचं झालं? माझा. ऑल द बेस्ट. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. स्नेहा, भांडण तुझं आणि माझं आहे. त्याचा राग या आजच्या दिवसावर कशाला काढायचा? छान सणाचा दिवस आहे, आपण गोड बोलून साजरा करूया ना. आजोबा नेहमी म्हणतात की सणासुदीचा दिवस सणासारखा साजरा करायचा, भांडून. माझ्यासाठी नाही, आजोबा म्हणतात म्हणून तरी एक लाडू दे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. गोड बोला सांगितलं, तर चेहरा असा काय झालाय? काय दिलं मला खायला? काय काय झालं? लाडू दिलाय? काय झालं? मुद्दाम विचारताय मला? मला कळलं नाही काय झालं ते तर सांग. म्हणजे सणासुदीच्या गोष्टी करतात आणि मग असे वागता तुम्ही? काय केलं मी ते तरी सांग. कडू लाडू दिलाय तुम्ही मला. आणि मग एक्सपेक्ट करता की मी तुमच्याशी गोड वागू? कडू लाडू? गंमत वाटते का तुम्हाला ही सगळी? टेस्ट करा. करा तुम्ही टेस्ट करा. टेस्ट करा ना. मी बघतो खाऊ.
थँक्यू. बस पाणी पी. शांत. काय तू हसतोस काय? ठेव राहू दे. अरे काय म्हणजे काय? अरे मी खुश आहे म्हणून मी हसतोय. तू बरा आहेस ना? म्हणजे आत्ता बाहेर ती नेहा, आत्ता जस्ट बाहेर ती तुझ्यावरती ओरडलीये. हो. बरं आता तुला एक सहज माहिती म्हणून सांगतो की आता सगळ्यांना कळलंय बरं का की तू बॉस आहेस. आय नो. तरी सुद्धा ती तुला सगळ्यांसमोर बोलली आणि तू म्हणतोस की तू खुश आहेस. मला काही टोटल लागत नाही. काय म्हणतोयस तू? हे बघ, उगाच जास्त विचार करू नको. फक्त एवढं समजून घे की आपलं जे मिशन होतं ना, मिशन तिळगुळ, ते सक्सेसफुल झालं एवढं समज. सगळंच माझ्या अगदी डोक्यावरून चाललेलं आहे. आता ती नेहा तुझ्यावरती सगळ्यांसमोर ओरडलीये बर का. हे झालेलं असताना तू म्हणतोयस की फार विचार करू नको. म्हणजे याला मला मला सांग, याला म्हणायचं काय? नेहाचा वेडेपणा, तुझा भाबडेपणा, काही सगळं दिसत असूनही मला यातलं काहीच कळत नाही म्हणून माझा मूर्खपणा. तुला एक सहज माहिती म्हणून सांगतो, जनरली लोक तिळगुळ देऊन आपले जुने जे असतात राग, रुसवे, फुगवे ते सगळे विसरतात. एक नवीन सुरुवात करतात. आत्ता बाहेर ब्लेम गेम सुरू होता तिळगुळावरनं आणि तू म्हणतोयस की सगळं ओके. नाही नाही, तुझं बरोबर आहे. म्हणजे ती माझ्यावर ओरडली, करेक्ट, माझ्यावर रागवली, सगळ्यांसमोर मी बॉस असून सुद्धा मला बोलली. तेच. अग्रीड. पण काय ना समीर, चिडून का होईना, रागावून का होईना, ती माझ्याशी बोलली तर खरं. आपली एवढी जी धडपड चालू आहे ती यासाठीच ना की तिने फक्त एकदा माझ्याशी बोलावं. हे म्हणजे कसं झालं माहिती का की सिरीज हरलो तरी हरकत नाही, शेवटची एक मॅच तरी आम्ही जिंकलो ना, असं म्हणण्यासारखं आहे. पण वा, बाबा यशवर्धन कडवटपणातही गोडवा कसा शोधायचा हे आज मी तुमच्याकडनं शिकलो. अभिनंदन. टोमणे कळतात बरे. नाही काय, दरवेळी तुझ्याकडनं मला काय शिकायला पाहिजे असं काय नेसेसरी नाही ना. कधी कधी 4 गोष्टी माझ्याकडनं शिकत जा. शिकतोच आहे मी. गंमत आहे सगळी. या आता काय, खा तिळगुळ. काय रे, काय दाढ पडली? बरं झालं हे तिळगुळ तू मला दिले नाही. का? नाही, जसं तिने मला झापलं ना तसं मी तुला झापलं असतं. अरे तू काय बोलतोयस आज ना, मला काही कळतच नाही. काय? खाऊन बघ, खाऊन बघ. ठीक आहे. बाहेर ना काढ. अरे कडू आहे. खाऊन टाक. खा, चावट टाक. अरे कुणी गडबड आहे यार पूर्ण. धक्का काय देतो? सॉरी. काय करतोय? ए भाई, काय लावतोय तू? निहाताईच्या दारावर काय लावतोय? अरे तुझ्याशी बोलते मी. काय लावतोय? काय माणूस आहे? ठाणे तालुका सूर्यनगर येथील खोली क्रमांक घरावर जप्तीची कारवाई केली आहे. पुढील 24 तासाच्या आत खोली खाली करण्यात यावी. ए नेहाताई, ए नेहाताई, कुठे का ओरडतेय? अगं बाहेर ये ना. अगं काय झालं? काय झालं? ही बघा ना नोटीस, ही वाच. अरे ह्याला काय अर्थ आहे? काय झालं गुड्डी? अगं ही नोटीस वाच.
डायरेक्ट नोटीस म्हणजे हे जरा अतिच झालं ना. निदान एकदा येऊन सांगायचं तरी ना. हो, एकतर ती एकटी आहे, पदरात तिच्या एक मुलगी आहे आणि अचानक सांगितल्यावर ती बिचारी जाणार तरी कुठे हो. एक मिनिट. माझं आधी ऐकून घ्या. हे असं अचानक नाही घडलंय. बँकेची माणसं मला मेसेजेस आणि मेल्स पाठवत होते, पण कामामुळे मी लक्ष देऊ शकले नाही. आता मुदत संपलीये म्हणून घर विकलंय त्याने. ते काही नाही, तू घर सोडून जाणं हे आम्हाला अगदी पटतच नाही. मी काय म्हणते, त्यांचे जे काही पैसे आहेत ते आपण देऊ शकतो का? हो, आयडिया वाईट नाहीये. तसंही थोडे थोडे करून पैसे आपल्याला नेहा परत करेलच. काय नेहा? मला तुम्ही लोक जी सहानुभूती दाखवतायत त्यासाठी खरंच थँक्यू, पण मला हे घर वाचवायला 1-2 हप्त्याची गरज नाहीये. 35 लाख रुपये हवेत मला. आहेत का आपल्याकडे? मग तू काय करणार आहेस? मागे एक घर पाहून ठेवलं होतं मी. लवकरात लवकर तिथे शिफ्ट होईल. आई, मला हे घर सोडून कुठेच जायचं नाहीये. आपण इथेच राहणार आहोत. परी, मी तुला एकदा सांगितलंय ना, आता मी सारखं नाही सांगणार. मला सुद्धा काहीच ऐकायचं नाहीये तुझं. आपण बोलू. तुझं आता बाहेर जाऊन खेळ. यश सर 500 करोडचे मालक असतील तर मग समीर सरांकडे किती असतील? पोस्ट वाईज तर यश सरांनंतर समीर सरांचाच नंबर लागतो. म्हणजे काही लाखांचं तरी पॅकेज नक्कीच असणार. अब करोडो में ना सही, लाखों में तो मैं खेल ही सकती हूँ ना. आणि असंही म्हणतात ना, लग्न म्हटल्यावर ऍडजस्टमेंट आलीच. आणि एवढी ऍडजस्टमेंट करायला मला काहीच हरकत नाहीये. हॅलो 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 समीर सर. हॅलो सर, हॅलो. इकडे. हा बोला मिस शेफाली. सर, मला ना तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. ओके, बोला मिस शेफाली. म्हणजे तुमच्याबद्दलच बोलायचंय. हो बोला मिस शेफाली. सर, तुमची हरकत नसेल तर मला एक विचारायचं होतं. बोला मिस शेफाली. हा सर, तुमचं कितीचं पॅकेज असेल? हा, साधारण सगळं कटून बघा. अरे काही काय. एक मिनिट सर, प्लीज कुठे जाऊ नका, आलेच. हॅलो, हा बोल नेहा. नेहा, जे काही असेल ना ते पटकन बोल. मी खूप महत्वाचं काहीतरी बोलते. इथे पण खूप मोठा प्रॉब्लेम झालाय ग. का? काय झालंय? माझं घर बँकेने विकलंय अशी नोटीस लागली. अगं काय सांगतेस नेहा? ताबडतोब घर रिकामं करायला सांगितलं. अगं पण नेहा, तू हे सगळं आत्ताच्या आत्ता कसं मॅनेज करणार आहेस? माहिती नाही, पण आज ऑफिसला नाही येणार हे सांगायला फोन केला होता. प्लीज घारतोंडे सरांना सांगशील. हा ओके, बाय. काय झालं नेहाचं? सर, नेहाचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय सर. बँकेच्या लोकांनी तिचं घर विकलंय आणि तिला आत्ताच्या आत्ता शिफ्ट व्हावं लागणार आहे.